कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मला सकाळीच घरी चिंच दिसली आणि चिंच बघताच मला चिंचेच्या गोळ्या आणि चिंचेची ही जी कॅन्डी असते ना, लहानपणी बालपणी आपण खायचो, तिची आठवण झाली आणि मी तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर करणार आहे. चिंचेच्या गोळ्या बनवण्यासाठी चटपटीत त्याच्यासाठी 100 ग्रॅम ही चिंच घेतलेली आहे आणि चिंचेमधला जो बीजाचा भाग असतो तो काढून टाकलेला आहे आणि चिंचेला जो शिराचा भाग असतो तो सर्व काढून टाकलेला चिंच छान साफ करून घेतलेल्या आहे. आमच्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये जेव्हा चिंच येतात ना, तर अशा प्रकारे चिंच पूर्ण प्रकारे साफ केल्या जाते. त्याच्यामधील बीजाचा भाग काढला जातो आणि चिंचेला मीठ लावून उन्हामध्ये हे छान प्रकारे असे गोळे बांधून ठेवल्या जातात. त्याचं चिंचोणी वगैरे बनवायला हे उपयोगात येतात. यामधील चिंच मी उपयोगात घेतलेली आहे. तुम्ही मार्केटमधून ताजी चिंच घेऊ शकता, त्यामुळे चिंचेचा कलर थोडासा काळपट तुम्हाला दिसत असेल. चिंचेची चटपटीत कॅन्डी बनवण्यासाठी हे खजूर घेतलेले आहे. खजूर सुद्धा 100 ग्राम घेतलेले आहेत आणि या खजुरामधला जो बीजाचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि खजुराच्या हा मागच्या साईडला जो भाग असतो ना, तो सुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे. चिंच आणि खजूरच्या चटपटीत गोळ्या बनवण्यासाठी आता ही जी चिंच घेतलेली आहे ना आपण, ही छान प्रकारे स्टीमर मध्ये एका बाजूला आपण टाकून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला हे जे खजूर आपण साफ करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि मोठ्या गॅसवर हे 10 मिनिट आपल्याला छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे यामध्ये मी खाली पाणी टाकलेलं आहे आणि या चिंचेला किंवा या खजुरावर पाणी वगैरे पडू द्यायचं नाही आहे. आपल्याला फक्त हे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. एक 10 मिनिट छान प्रकारे स्टीम करून. तर आता एक 10 मिनिट मी छान प्रकारे याला स्टीम करायला ठेवणार आहे. एक 10 मिनिट छान प्रकारे वाफवून झालेले आहे. चिंच आणि खजूर छान प्रकारे मस्त बघा आता थंड झालेले, गार झालेले. आता मिक्सरच्या पॉट मधून असं चालू पण करून छान प्रकारे आपण हे बारीक करून घेऊया. छान प्रकारे बघा मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. जर आपण याला वाफ दिली नसती तर तसंही छान प्रकारे बारीक झालं असतं, पण वाफ दिल्यामुळे बघा छान प्रकारे सॉफ्ट झालेलं आहे आणि छान प्रकारे बारीक झालेलं आहे. यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं नाहीये. मी तशाच प्रकारे चालू पण करून छान प्रकारे मिक्स करून असं मस्त वाटून घेतलेलं आहे आणि वाटायलाही हलकसर गेलेलं आहे. इथे 150 ग्राम मी गूळ घेतलेला आहे, कारण 100 ग्राम आपण चिंच घेतलेली आहे. चिंच खूप आंबट असते आणि त्यामध्ये आपण खजूर सुद्धा 100 ग्राम टाकून घेतलेला आहे, त्यामुळे मी इथे 150 ग्राम गूळ घेतलेला आहे. जर आपण यामध्ये खजुराचा वापर केला नसता तर आपण यामध्ये 200 ग्राम गूळ टाकला असता. पॅन मध्ये हा गूळ टाकून घेणार आहे. हा गूळ मी जास्त बारीक करून घेतलेला नाही आहे, असे तुकडेसे करून घेतलेले आहेत या गुळाचे. आता या गुळामध्ये 1 चम्मच पोहे खाण्याचा चम्मच असतो ना, त्या चमचाभर पाणी आहे आणि हे पाणी टाकून फक्त आपल्याला गूळ यामध्ये छान प्रकारे असं वितळून घ्यायचं आहे. जास्त पाणी या कॅन्डी मध्ये वापरायचं नाही आपल्याला. जास्त पाण्याचा उपयोग करून घ्यायचा नाही आपल्याला. जास्त जर पाण्याचा उपयोग केला तर ही जी आपली कॅन्डी आहेत ना, ह्या चिंचेच्या ज्या गोळ्या आहेत ना, त्या टिकाऊ बनतील नाही आणि लवकरच खराब होतील त्या पाण्यामुळे. गूळ बघा हा चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. गूळ असा वितळल्यानंतर गॅस लगेचच बंद करून टाकायचा. आपला गॅस बंदच आहे. बंद गॅसवरच या गुळामध्ये हे जे मिश्रण आहे ना, हे आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ वितळल्यानंतर लगेचच आपण जर गॅस बंद केला नाही ना आणि गॅस सुरूच ठेवला तर हा जो गूळ आहे ना, हा जास्त शिजून जाईल. त्यामुळे लगेचच आपण गूळ वितळल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घेतला आणि बघा याचं छान प्रकारे मस्त एकजीव करून घेत आहे. आता आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि बंद गॅसवरच आपल्याला हे छान प्रकारे असं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. आणि ही कॅन्डी तुम्ही कधी खाल्लेली आहे ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मी लहानपणी ही कॅन्डी म्हणजे शाळेच्या बाजूला मिळायची ना, तर मी खूप आवडीने खायची आणि सर्वांनीच कधी ना कधी ही कॅन्डी खाल्लेलीच असेल. गॅस सुरूच आहे आपला. आता यामध्ये काही आपण छान मसाले टाकून घेऊया. 1 चम्मच सुंठ पावडर आहे, मी टाकून घ्यायची आपल्याला. तिखट आहे
यामध्ये लाल तिखट आहे, 1 चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचा आहे. चाट मसाला आहे, चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि हे शेंधव मीठ आहे. तुम्हाला जर उपवासामध्ये जर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता, त्यामुळे शेंधव मीठ टाकलेलं आहे. आणि हे सर्व मसाले मस्त छान प्रकारे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. मिश्रणाचा छान बघा छान गोळा झालेला आहे. यामध्ये आता थोडस अर्धा चम्मच आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तुपामुळे ना याला छान मस्त पैकी अशी चकाकी येते आणि छान प्रकारे हे तूप आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा जास्त घट्टसर गोळा करून घ्यायचा नाही, तूप टाकल्यामुळे बघा कसं पॅनला असं सोडत आहे मिश्रण. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण एक अर्धा तास आपल्याला छान प्रकारे असं मस्त थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण छान प्रकारे बघा अर्धा तास छान प्रकारे गार झालेला आहे आणि मिश्रणाचा मस्त सॉफ्ट असा गोळा झालेला आहे. आणि हा गोळा तुम्हाला जेवढी असे यामध्ये कॅन्डीचा जो आकार करायचा असेल त्या आकाराचा असा गोळा घेऊन घ्यायचा आहे हातावर आणि मस्त अशा प्रकारे असा गोल लाडू जसा आपण वळवतो ना त्या प्रकारे अशी मस्त प्रकारे कॅन्डी करून घ्यायची आहे. जर हे मिश्रण तुमच्या हाताला चिपकत असेल तर ही पिठी साखर मी करून घेतलेली आहे. पिठी साखर मध्ये हा गोळा असा डिप करून छान प्रकारे असं मस्त प्रकारे वळून घ्यायचा आहे. आणि हा गोळा वळवून झाल्यानंतर असं पिठी साखरेमध्ये असं मस्त घोळून घ्यायचा आहे गोळा. बघा छान प्रकारे हे चिंचेची कॅन्डी तयार झालेली आहे. आपण बालपणी जी खायचो ना सेम त्याच प्रकारेची चव लागते. हे बघा चिंचेची कॅन्डी तयार झालेली आहे छान प्रकारे मऊसूद आणि सॉफ्ट अशी मस्त चवीला खूप झणझणीत झालेली आहे. आणि तुम्ही नक्की करून बघा अशी चिंचेची कॅन्डी जी आपण बालपणी गोळ्या खायचो ना आम्ही तर याला गोळ्याच म्हणायचो चिंचेच्या. बघा तुम्हाला जर माझी रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली सुद्धा नसेल तरी मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भेटू एक नवीन रेसिपी सोबत. बाय.